VT स्टेशनला ना मी भीक मागायचो. तेव्हा मी आत जाण्याचा प्रयत्न केला तर भिकारी समजून त्यांनी मला बाहेर काढलं. ड्युटी चेंजपर्यंत थांबलो. ड्युटी चेंजला मी वॉल जम्प केली आणि मला पकडलं आणि मला पोलिसांकडे दिलं आणि पोलिसांनी खूप मारलं, मला खूप मारलं. चोर समजून मारलं. आप मेरा पूरा लाइफ ले लो, मेरे को जो करना है मेरे साथ कर लो, लेकिन मेरे को ये सिखाओ. मला पेशन्स फक्त म्युझिकमध्ये आहेत, अदरवाईज मला वाटत नाही पेशन्स आहेत मला. हा तुझा प्रवास तू कसं या लोकांपर्यंत पोहोचला असशील? मला पण कळत नाही. टायमिंग, चांगली माणसं भेटणं, नशीब, एफर्ट सगळंच. बघ ना, एक इन्सिडेंट होता. VT स्टेशनला ना खूप पाऊस पडत होता आणि मला आता म्हटलं बाहेर गेलो तो हार्मोनियम भिजेल, मी भीक मागायचो तेव्हा. तर एक माणूस आहे ना कीबोर्ड घेऊन जात होता ब्लॅक केसमध्ये. तर मी त्याला बघितलं तर म्हटलं अरे हे आपल्यासारखं इन्स्ट्रुमेंट वाटतं काहीतरी म्युझिकल, चला ह्याच्या पाठी जाऊया. काय काम नाही काय नाही. मग मी त्याच्या पाठी गेलो. तो एका कॉलनीमध्ये गेला, खूप पॉश कॉलनी होती ती सगळी, आणि माझे कपडे फाटके वगैरे सगळे. तर मी आत जाण्याचा प्रयत्न केला तर भिकारी समजून त्यांनी मला बाहेर काढलं आणि मग मी वेट केलं की यांचं ड्युटी चेंज वगैरे होत असेल तेव्हा जायचं, घुसायचं कसं तरी. मग तेवढ्यात मला पियानोचा आवाज आला पहिल्यांदा. अरे बापरे हे काय आहे, हे मला बघायचंच आहे, कसंही करून मला बघायचं आहे. वेडाच होतो मी, वेडाच. ड्युटी चेंजपर्यंत थांबलो. ड्युटी चेंजला मी वॉल जम्प केली आणि मला पकडलं आणि मला पोलिसांकडे दिलं आणि पोलिसांनी खूप मारलं, मला खूप मारलं आणि चोर समजून मारलं. आणि त्यांनी सांगितलं की, तर मी त्यांना सांगितलं की असं आहे की मी चोर नाही आहे, मी वाजवतो. तिथे ते वाजवणारे होते, ते मला बघायचं होतं म्हणून मी गेलो. अरे असं थोडी जातात, परमिशन घेऊन जायला लागतात, नाही तर चोर समजून मारलं ना तुला एवढं, तुझं ते तोडलं, पण हार्मोनियम पण तोडली माझी, आता परत जाऊ नकोस तिकडे. म्हटलं ठीक आहे सोडा आता. मग मला सकाळी 4-5 वाजता सोडलं. मी परत तिकडेच गेलो आणि सकाळी 7 वाजेपर्यंत बसलो. मग ते जे सर होते त्यांची वाईफ बाहेर आलेली, त्यांना मी असं हात दाखवलं. म्हटलं मेरे को आने का एक बार. म्हटलं तू वापस आ गया? म्हटलं अरे तुमको तो कल मारा इतना पुलिस स्टेशन में. म्हटलं मैं चोर नहीं हूँ, मेरे को ये सुनने का था क्या है अंदर, क्या करेगा ये सुन के. मतलब मैं भी ये बजाता हूँ, अभी टूट गया नहीं तो बजा के दिखाता था. मतलब वो सीखने का है मेरे को, ऐसा नहीं सीख सकता है, उसके लिए इंग्लिश आना पड़ता है, पैसा देना पड़ता है, फीस देना पड़ता है. मैं एक बार देखू क्या. तर मग त्याने मला घरी बोलवलं, चहा दिली आणि मग सरांनी वाजून दाखवलं. तर म्हटलं आप मेरा पूरा लाइफ ले लो, मेरे को जो करना है मेरे साथ कर लो, लेकिन मेरे को ये सिखाओ. मतलब मैं तुम्हारे पास घर काम करूँगा, मैं सब करूँगा, लेकिन मेरे को ये सिखाओ. तो म्हटलं ठीक है. मतलब मेरे पास पैसा नहीं है तुमको देने के लिए. मग त्याने म्हटलं की जिस दिन तू सीखने आएगा उस दिन घर का काम पूरा करने का और आधा घंटा तेरे को सिखाऊंगा. म्हटलं डन. मग त्यांच्या घरी खूप मोठी लोक यायची आणि मी लाकडावर प्रॅक्टिस करायचो. असं माझ्याकडे तर काहीच नव्हतं ना. सर अर्धा तास शिकवायचे, आठवड्यातनं 2 तास मी लाकडावर प्रॅक्टिस करायचो. अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगचा वॉचमॅन असायचो मी तेव्हा, पार्ट टाईम जॉब करायचो. तसं रात्री प्लायवूडवर असं प्रॅक्टिस करायचो. त्या करता माझं सूर ज्ञान स्ट्रॉंग झालं. इमॅजिन करायचो ना सूर, राईट असे सूर इमॅजिन करायला लागलो. तिथे सूर ज्ञान पक्क झालं. करता मग तिकडे लोक भेटली, ऐकायला लागली की हे काहीतरी इट इज युनिक गोष्टी नोटीस होतात. तसं मग तिकडनं लोक भेटायला लागली. अरे ये शो में बजा सकता है क्या तू, चल मेरे साथ लाईव्ह शो में बजा. तर ऑर्केस्ट्रामध्ये आलो तिकडनं, मग स्टेज शोला वाजवायला लागलो. असं करता लोक भेटली. पण या सगळ्या जर्नीमध्ये स्पेशली प्रोफेशनली काम करायला लागल्यानंतर पेशन्स पण खूप लागत असेल ना. म्हणजे तुम्ही आज काहीतरी बनवता, ते अप्रूव्ह व्हायला, त्याच्यावरती लोकांचे ओपिनियन्स वगैरे कट्टू, त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचे पैसे मिळणे, त्याचाच लागणारा वेळ, हा पेशन्स तू कसा मॅनेज करतोस यार? मला पेशन्स फक्त म्युझिकमध्ये आहेत, अदरवाईज मला वाटत नाही पेशन्स आहेत मला. मी नॉर्मल माणसांशी मला वाटतं इंटरॅक्टच करू शकत नाही असं वाटायला लागलंय. पेशन्स मला म्युझिकमध्ये भयंकर पेशन्स आहेत. म्हणजे एक सीन किंवा एक गाणं मी 100 वेळा करू शकतो. यू टेल मी हे करायचं आहे ते मी आय विल कीप डुईंग इट. मग ऑफकोर्स मग ते करता शिकता तुमच्यात ते येतं की यार आता हे काम केल्याचे पैसे तर येणारच आहेत किंवा नाही येणार आहेत, तुम्हाला कळतं ते. सो यू प्रिपेअर युअर माइंड. आणि पण असं झालंय अजूनही असं होतं? हो खूप वेळा होतं. यू आर इन अ गॅम्बलिंग बिझनेस आय फील वेन यू आर वर्किंग इन म्युझिक ना. खूप नशीब असेल तर पैसे मिळतात.